नमस्कार, शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपल्या किचनमध्ये अतिशय कुरकुरीत आणि खुसखुशीत अतिशय सोप्या पद्धतीने मैद्याची चकली पाहणार आहोत। इथे पाहू शकता गोल गरगरीत काटेदार तसेच तोंडात टाकताच विरघळणारी अतिशय कुरकुरीत व खमंग अशी मैद्याची चकली पाहणार आहोत। बनवायला अतिशय सोपी आहे। याला अजिबात कोणत्याही प्रकारचे मोहन वापरले नाही, तसेच अजिबात चकली तुटणार नाही किंवा तेलात विरघळणार नाही। तर इतक्या सोप्या पद्धतीने ही मैद्याची चकली दाखवली। तर इथे मैदा घेतलेला आहे मी अर्धा किलो। तर मैद्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर एक कुकरचा डब्बा घेतलेला आहे, त्यामध्ये कॉटनचे कापड घेऊन त्यामध्ये हा सर्व मैदा आपल्याला ओतून घ्यायचा आहे। तर इथे मैदा ओतणे ज्या कापडामध्ये ओतत आहे तो सफेदच घ्यावा, रंगाचा घेऊ नये, नाहीतर पिठाला तो रंग पिठामध्ये उतरेल। तर ह्याची छान एक पुरचंडी बांधून घ्यायची आहे। तर इथे मैद्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार 1 किलो 2 किलो असे घेऊ शकता। तर अशा प्रकारे छान ह्या कपड्यामध्ये ह्याची पुरचंडी बांधून आपल्याला हे पीठ छान वाफवून घ्यायचे आहे। तर हे पीठ मी कुकरमध्ये वाफवणार आहे। तर तुम्हाला जर कुकरमध्ये वापरायचे नसेल तर तुम्ही जसे स्टीमर किंवा जसं वड्या वापरता तसे वापरले तरी चालेल। तर कुकरच्या भांड्यामध्ये एक रिंग ठेवून तांब्याभर पाणी ठेवलेले आहे। ते छान गरम झाल्यानंतर कुकरचा डबा ठेवून आणि कुकरचे झाकण लावून वरील शिट्टी काढून घ्यायची आहे। आणि हे पीठ आपल्याला छान मीडियम आचेवर 20 मिनिटं शिजवून घ्यायचे आणि पूर्णपणे कुकर थंड झाल्यानंतर ही पुरचुंडी काढून घेणे। आणि ते पाहू शकता पीठ आपले छान असे शिजलेले आहे। तर ह्याचा कठीण असा एक पाहू शकता खडा झालेला आहे, तर म्हणजे आपले पीठ छान वाफवले गेलेले आहे। तर हे पीठ आपण सुरुवातीला जाडसर अशा ह्या मी खलबत्त्याने तोडत आहे किंवा तुम्ही लाटण्याने किंवा हे पीठ तुम्ही मिक्सरला फिरून घेतले तरी चालेल, पण सहजरित्या ह्याच्या गाठी सर्व फोडल्या जातात। तर अशा मी बत्त्याच्या साहाय्याने सर्व पीठ मोकळे करून घेते। तर ह्यातील बऱ्यापैकी गाठी बारीक झालेल्या आहेत। जर काही राहिल्या असतील तर त्या अशा हाताच्या साहाय्याने आपल्याला बारीक पीठ करून घ्यायचे आहे। तरी अतिशय सोपी पद्धत आहे चकली बनवण्याची, नक्की ट्राय करा। तरी ते छान मैद्याचे पीठ बारीक करून झालेले आहे आणि हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचे आहे। तर एका छान खोलगट भांड्यामध्ये हे पीठ आपण चाळणीच्या साहाय्याने चाळून घेऊया। आणि जर काही गाठी या चाळणीत राहिले असेल तर हाताच्या साहाय्याने अशा प्रकारे काढून घेऊया। सर्व पीठ चाळून झाल्यानंतर हळद घातलेले अर्धा लहान चमचा, लाल तिखट घातला 1 चमचा, तसेच काश्मीरी मिरची पावडर मी कलरसाठी नंतर वापरणारच आहे, तसे धने पावडर 1 चमचा, भाजलेल्या जिऱ्याची पावडर अर्धा लहान चमचा, ओवा घेतलेला आहे 1 चमचा। इथे मसाल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। सफेद तीळ घेतलेले आहे 2 चमचे, तसेच इथे मी मीठ टाकत आहे चवीनुसार। तर इथे तुम्ही पाहू शकता मी अजिबात कोणताही मसाला ह्यामध्ये रेडीमेड वापरला नाही, जे आपले घरातील मसाले आहेत तेच वापरलेले आहेत। तर इथे चकलीला छान एक रंग येण्यासाठी मी काश्मीरी मिरची पावडर टाकले अर्धा लहान चमचा, छान खमंगपणा येण्यासाठी हिंग टाकलेला आहे पाव लहान चमचा। आणि हे सर्व मसाले या पिठामध्ये एकसारखे हाताने मिक्स करून घेऊया। आणि मिक्स करून झाल्यानंतर आपले घरातील जे रेग्युलर पाणी असते नॉर्मल टेम्परेचरचे तेच टाकून आपल्याला ह्याचा छान गोळा मळून घ्यायचा आहे। गोळा अतिशय कठीण किंवा पातळ सैलसर असा मळू नये, छान मीडियम साईजचा मळावा, जेणेकरून आपल्या चकलीला काटे छान सुटतील। तर अशा प्रकारे सर्व पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला हे पीठ मळून ठेवण्याची काहीच गरज नाही, लगेच आपण ह्याच्या चकली बनवण्यासाठी घेणार आहोत। तर इथे पाहू शकता सोऱ्यामध्ये चकलीची प्लेट टाकून घेतलेली आहे। तर मी इथे चकलीच्या सोऱ्याला अजिबात तेलही लावणार नाही आहे। तर छान जितका पाहिजे तितके आपल्याला पीठ घेऊन छान एकदा मळून चकली सोऱ्या आपल्याला घट्ट दाबून असा भरून घ्यायचा आहे। त्यामध्ये कोणत्याही प्रकारे हवा राहता कामा नये व राहिलेले पीठ झाकून ठेवणे। छान दाबून जर आपण हा सोऱ्या भरला तर आपली चकली अजिबात तुटत नाही। तर इथे पाहू शकता छान आपण गोल गरगीत अशी चकली पाडून घेत आहे। तर चकलीचे वेढे 3-4 तुमच्या आवडीनुसार पाडून घेऊ शकता। चकली तुम्हाला किती लहान मोठी पाहिजे त्यानुसार चकली एका प्लेटमध्ये अशा प्रकारे पाडून घेणे। तर इथे पाहू शकता मी कितीही उंच असा सोऱ्या उचलला तरी आपली चकली अजिबात तुटत नाही, म्हणजे आपले पीठ छान शिजलेले आहे। पीठ शिजवल्या कारणाने ते छान हलके होते, त्याला कोणत्याही प्रकारे मोहन टाकण्याची गरज नाही। तर नक्की ही चकली तुम्ही करून पहा।
तळायलाही अतिशय सोपी आहे ही चकली. तर अशा प्रकारे मी 3 ते 4 चकल्या पाडून घेते. आणि इथे चकलीचा सोऱ्या जेव्हा तुम्ही वापराल तर चकलीचे होल बारीकच असावी. जाड चकली अजिबात चांगली लागत नाही व लवकर तळली जात नाही. तर इथे कढईमध्ये गरम तेल करण्यासाठी ठेवले होते. तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आणि मिडियम आचेवरच ह्या सर्व चकल्या छान सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहेत. इथे पाहू शकता चकली टाकल्या जे काही बुडबुडे येत आहेत ते हलके कमी झाल्यानंतरच आपल्याला झाऱ्या लावायचा, आधी लावायचा नाही आहे. तर वरील बुडबुडी कमी झाल्यानंतर वरील बाजू छान आपली कोरडी झाली आहे, कुरकुरीत झालेली आहे. आणि आता ह्या चकल्या आपल्याला पलटून घ्यायच्या आहेत. ह्या चकल्या तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, कारण आपण चकली ही बारीक होल असणाऱ्या चकलीनेच पाडलेली आहे. जाड होलाची चकली जर वापरली चकली जर आपण बनवली तर ती आतपर्यंत तळली जात नाही व बराच वेळ लागतो. तर इथे पाहू शकता पूर्ण बुडबुडे कमी झाल्यानंतरच आपण ही चकली काढणार आहे. पूर्ण बुडबुडे कमी झाले म्हणजे आपली चकली आतपर्यंत छान तळली गेलेली आहे. तर अशा प्रकारे छान झाऱ्याच्या साहाय्याने ह्या चकल्या काढून घेणे. अजून एक तुम्हाला सोपी पद्धत दाखवते. जर आपली चकली कच्ची राहिली असेल तर ती कशी ओळखायची. तर इथे पाहू शकता हे जे बुडबुडे येत आहे हे कमी झाले की समजायचे आपली एक बाजू छान तळली गेली आणि पलटी करून घेणे. तर इथे पाहू शकता चकली सुरुवातीला आपल्या तेलाच्या वर तरंगत आहे आणि पूर्णपणे ती तळल्यानंतर तेलाच्या बुडाशी जाऊन बसत आहे, म्हणजे आपली चकली छान आतपर्यंत तळली गेलेली आहे. तर ह्या पाहू शकता चकलीला छान काटे सुटलेले आहेत. हातात घेताच छान ते तुकडा पडत आहे. तर छान कुरकुरीत तुम्हाला एक चकली मी तोडूनही दाखवते. चकली अतिशय कुरकुरीत व खुसखुशीत झालेली आहे. तसेच चकली अजिबात तेलकटही झालेली नाही. तर अशा साध्या सोप्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तेव्हा चॅनेल प्लीज सबस्क्राईब करा आणि काही अडचण असला प्लीज कमेंट करून विचारा. लगेच त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत थँक्यू.